Hello student, good morning to all. Today we are going to start our new chapter, that is number 14, lesson for all. Today is 12th of December 2020 and today we'll start this lesson. Characters are there. This lesson is like a drama actually, but a real drama it is. So some characters are there in the lesson. So before starting lesson, we'll introduce the characters. First, newspaper boy is there, then milkman is there. न्यूजपेपर बॉय म्हणजे पेपर टाकणारा मुलगा. मिल्कमॅन दूध देणारा माणूस. हॉकर रस्त्याने चणे वगैरे विकणारा माणूस. स्कूल बस ड्रायव्हर. डॉक्टर सावंत इज देअर. मिसेस पटेल अ हाऊसवाईफ. मिस्टर देसाई अ बिझनेसमॅन. मेयर ऑफ द टाउन. मिसेस जोशी अ हाऊसवाईफ. Nidhi and Madhu, Mrs. Joshi's daughter. School going girls. Rabbit is there. Animals are there. Some animals also there. Rabbit, deer, peacock, squirrel, bear, birds, tortoise. So let's start the lesson. Here mayor of the town means Nagaradhyaksha. Okay. सो दिस इज द मेयर ऑफ टाउन. अँड मेयर ऑफ टाउन म्हणजे काय, तर नगराध्यक्ष. जे नगर आहे किंवा शहर आहे त्याचे अध्यक्ष जे असतात त्यांना मेयर ऑफ द टाउन म्हणतात. अ सिटी स्ट्रीट अर्ली इन द मॉर्निंग. सीन कुठला आहे? सिटी स्ट्रीट म्हणजे शहरातल्या रोडवरचं आहे, सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये. द स्ट्रीट इज लिटर विथ प्लास्टिक बॅग्स, कार्टन्स, टीन्स, कॅन्स, ब्रोकन ग्लास, ओल्ड टायर्स, waste paper balls, bags and other garbage. Enter Mr. Desai. रस्ता जो काय आहे तो पूर्ण कचऱ्याने भरलेला आहे. लिटर म्हणजे काय, पूर्ण भरलेला. कशाने? प्लास्टिक बॅग्स पडलेले आहे, कर्टन्स पडलेले आहे, टीन्स म्हणजे डबे आहे, यूज करून फेकलेले डबे, टीन्स, कॅन्स, ब्रोकन ग्लास, तुटलेले ग्लास, ओल्ड टायर्स, जुने टायर, वेस्ट पेपर बॉल, जे पेपर यूज केलेले आहे त्याचा बॉल केलेला, बॅग्स अँड अदर गार्बेज. बॅग्स पण पडलेल्या आहे बऱ्याचशा, आणि बाकीचं पण बरंचसं गार्बेज म्हणजे कचरा आहे. आणि त्याच्यामध्ये मिस्टर देसाई येतात. मिस्टर देसाई लुकिंग आउट इन टू द डिस्टन्स, आणि असं बाहेर दूरवर बघतात. व्हाय हॅजंट द न्यूज पेपर बीन डिलिव्हर ऑन टाईम टुडे. आणि मिस्टर देसाई बोलतात की आज हा जो पेपर आहे, न्यूजपेपर आहे, तो वेळेवर का नाही आला. इट्स 9 o'clock आणि आता हे 9 वाजले तरी अजूनसुद्धा न्यूजपेपर आलेला नाही आहे. ऑलमोस्ट टाईम टू लिव्ह फॉर माय ऑफिस, आणि आता माझं ऑफिसला जायची वेळ झालेली आहे. लुक्स आउट अगेन, आणि पुन्हा बाहेर बघतात. लेट मी आस्क द पटेल्स इफ दे हॅव रिसिव्ह देअर कॉपी. मी पटेलला विचारून बघतो, जर त्यांना त्यांचं न्यूजपेपर भेटला असेल कमीत कमी तेवढे तरी 2 शब्द वाचून मी जाईल. गोज इन टू द विंग्स अँड रिटर्न विथ मिसेस पटेल. मिसेस पटेलकडे जातात, पण आतमध्ये जाऊन पुन्हा रिटर्न येतात मिसेस पटेलसोबत. मिसेस पटेल, नो मिस्टर देसाई, द न्यूजपेपर बॉय हॅजंट डिलिव्हर द पेपर ॲज येट. मिसेस पटेल बोलतात की नाही हो मिस्टर देसाई, अजूनपर्यंत पेपर आम्हालाही देखील डिलिव्हर झालेला नाही किंवा आलेला आहे. नॉर हॅज आवर मिल्कमॅन टर्न अप, आणि आमचा दूधवाला देखील अजून आलेला नाही आहे. मिस्टर पटेल इज सो ग्रम्पी, ही इज वेटिंग फॉर हिज मॉर्निंग कप ऑफ टी. आणि जे मिस्टर पटेल आहे ते खूप रागावलेले, खूप चिडचिड होत होती त्यांची. का? कारण ते सकाळपासून 1 कप चहाची वाट बघत होते आणि दूधवालाच आला नाही, त्यामुळे चहा काय त्यांना भेटला नाही. मिस्टर देसाई बोलतात, व्हेरी स्ट्रेंज अँड लुक द स्ट्रीट इज इन, इट्स सिम्पली शॉकिंग. आणि मग मिस्टर देसाई बोलतात की हे खूपच अवघड आहे, खूपच विचित्र आहे. आणि बघा ना, द रोड बघा, आपल्या राज्याचे रोड बघा, इट इज सिम्पली शॉकिंग. आणि हे बघून कोणालाही शॉक बसेल. मिसेस पटेल, माय वर्ड, व्हॉट्स दिस.
अरे देवा, हे काय आहे? व्हेअर डिड ऑल दिस लिटर अँड गार्बेज कम फ्रॉम? आणि एवढा सगळा कचरा आणि या सगळ्या वस्तू कुठून आल्यात? एंटर मिसेस जोशी विथ हर डॉटर्स. आणि मग मिसेस जोशी ज्या आहे त्यांच्या मुलींसोबत येतात. आणि मग मिस्टर देसाई, I returned rather late from the office last night and the street was bare then. How did all this rubbish gather here overnight? बोलतात की काल मी जेव्हा ऑफिसमधनं लेट नाईट आलो होतो, द स्ट्रीट वॉज बेअर दॅन, आणि तेव्हा रस्ता मोकळा होता. हाऊ डिड ऑल दिस रबिश गॅदर हिअर ओव्हरनाईट, आणि एका रात्री तेवढा सगळा कचरा किंवा एवढी सगळी घाण आली कुठून? सडनली मधू फॉल्स अँड इंजर्स हर फूट, गिव्ज आउट अ क्राय ऑफ पेन. आणि तेवढ्यात लगेच मधू जोरात पडते आणि तिच्या पायाला काहीतरी लागतं आणि ती जोरात ओरडायला लागते. मधू, ओ आउच माय फूट, इट हर्ट्स. ती बोलते की ओ माझ्या पायाला काहीतरी लागलं. मिसेस जोशी, ओ डिअर मधू, आर यू ऑल राईट? ते बोलतात की अरे माझ्या मधू, अगं माझ्या मधू, खूप लागलं का तुला? बरी आहेस का तू? ओ नो, हर फूट इज ब्लीडिंग सो मच. अरे देवा, हिच्या पायातनं तर खूप रक्त येत आहे. समबडी हेल्प प्लीज. कुणीतरी मदत करा प्लीज. मिसेस पटेल, निधी, रन अँड फेच डॉक्टर मिसेस सावंत. निधी मग जोरात पळत जाते आणि ज्या डॉक्टर आहेत मिसेस सावंत त्यांना बोलवते. रिक्वेस्ट हर टू कम क्विकली. ती त्यांना रिक्वेस्ट करते की लवकर चला. युअर सिस्टर हॅज कट हर सेल्फ ऑन अ ब्रोकन ग्लास बॉटल. ती बोलते की सिस्टर जी आहे, बहिणीच्या पायाला ग्लासची बॉटल म्हणजे तुटलेल्या ग्लासची काच घुसलेली आहे. मिसेस देसाई, आय विल गेट सम आईस ॲट वन्स. आणि मिस्टर देसाई बोलतात की मी थोडा बर्फ घेऊन येतो. मिसेस जोशी, ऑलमोस्ट इन टीयर्स, माय पुअर चाइल्ड, हाऊ डिड ऑल दिस ब्रोकन ग्लास हॅपन टू बी हिअर? आणि मग मिसेस जोशी बोलतात की माझी मुलगी बिचारी गरीब, हिच्या पायात ही काच घुसली कस काय, आणि इथे सगळ्या तुटलेल्या ग्लासच्या काचा आला कुठून? मिसेस पटेल, लुक अराउंड, इट्स नॉट जस्ट ब्रोकन ग्लास. मग मिसेस पटेल बोलतात की जरा आजूबाजूला बघा, इथं फक्त तुटलेला ग्लासच पडलेला नाही आहे, तर बऱ्याच काही गोष्टी अजून आहे. मिसेस जोशी, डिअर मी, व्हॉट नॉनसेन्स दिस इज, अनबिलिव्हेबल, वेअर हॅज ऑल दिस रबिश कम फ्रॉम? ती बोलते की काय मूर्खपणा आहे हा, हे तर अनबिलिव्हेबल आहे, अविश्वसनीय आहे, हे एवढं सगळं आलं कुठून? डॉक्टर सावंत एंटर विथ निधी, शी हॅज अ डॉक्टर्स किट. डॉक्टर सावंत येतात निधी बरोबर आणि त्यांच्यासोबत डॉक्टर किटची फर्स्ट एड बॉक्सची किट असते. डॉक्टर सावंत, लेट मी सी द वाउंड. डॉक्टर सावंत बोलतात की मला जखम बघू दे. मिस्टर देसाई, हिअर सम आईस टू स्टॉप द ब्लिडिंग. आणि मग मिस्टर देसाई बर्फ देतात आणि सांगतात की त्या ठिकाणी बर्फ लावा म्हणजे रक्त वाहणार नाही. डॉक्टर सावंत, व्हॉट प्रेझन्स ऑफ माइंड, गुड. ते बोलतात की हो खरंच बरं झालं तुम्ही बर्फ आणला. ॲप्लाइज आईस ऑन द वाउंड. आणि मग ती बर्फ लावती. देअर्स नाव, इट हॅज स्टॉप ब्लिडिंग. आणि आता रक्त व्हायचं बंद झालं होतं. इट्स अ डीप कट. आणि खूप खोलवर कट गेलेला होता. आय विल ड्रेस द वाउंड अँड शी विल बी फाईन. मी आता जखमेला पट्टी बांधून देते म्हणजे तिला बरं वाटेल. मिसेस जोशी, थँक्यू डॉक्टर, सो काइंड ऑफ यू टू कम ॲट वन्स. आणि ते बोलतात की खरंच खूप धन्यवाद, तुम्ही लवकरात लवकर आल्या, बट आय एम गोइंग टू कंप्लेन टू द मेयर. मिसेस जोशी बोलतात की आता मी मेयरकडे म्हणजे नगराध्यक्ष आहे त्यांच्याकडे कंप्लेंट करायला जाणार आहे. हॅव यू सीन द रबिश अँड द लिटर ऑन द रोड? तुम्ही बघितलं की रोडवरती किती कचरा आणि घाण पडलेली आहे? डॉक्टर सावंत, ओ इट्स अ मिस्ट्री. आणि ते बोलतात की अरे देवा, हे तर खूपच भयानक आहे. ऑल दिस गार्बेज वॉज नॉट देअर यस्टरडे. ते बोलतात की काल हे सगळा कचरा इथे नव्हता. अँड नाव जस्ट लुक. आणि आता बघा, एंटर न्यूजपेपर बॉय, मिल्कमॅन, हॉकर एक्सेट्रा. आणि तेवढ्यात मग न्यूजपेपर बॉय पण येतो, मिल्कमॅन पण येतो आणि हॉकर पण येतो. मिसेस पटेल, द मेयर मस्ट नॉट हॅव सीन.
मिसेस पटेल बोलतात की नगराध्यक्षांनी हे पाहिलं नसेल. लुक द न्यूजपेपर बॉय, ही इज लिम्पिंग. आणि बघा त्या न्यूजपेपर बॉयकडे, तो वाकत वाकत चाललाय. अँड द मिल्कमॅन ॲट लास्ट, सगळ्यात शेवटी आहे. टू द मिल्कमॅन, वेअर्स युअर बायसिकल अँड व्हाय आर यू सो लेट. आणि मग मिसेस पटेल विचारतात की का बरं तू सगळ्यात शेवटी आहे आणि तुला एवढा उशीर का झाला. मिल्कमॅन सांगतो, द टायर वेअर पंक्चर्ड, आय हॅड टू कम वॉकिंग ऑल द वे विथ दिस हेवी मिल्क कॅन. मिल्कमॅन म्हणतो की माझ्या सायकलचं चाक पंक्चर झालं आणि मला पूर्ण इथून तिथून रस्त्याने हा एवढा मोठा दुधाचा कॅन घेऊन पायी चालत यावं लागलं. न्यूजपेपर बॉय, अँड आय ट्रिप ओव्हर अन ओल्ड टायर अँड स्प्रेन माय फूट. आणि तो बोलतो की मी एका तुटलेल्या टायरवरनं घसरून पडलो आणि माझ्या पायाला पण लागलं खूप. इट वॉज क्वाईट डार्क अर्ली दिस मॉर्निंग, आय डिड नॉट एक्सपेक्ट अन ओल्ड टायर राईट इन द मिडल ऑफ द रोड. आणि तो टायर कसा लागला तर मी अंधारात सकाळी सकाळी सायकलवर चाललो होतो आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं की रस्त्याच्या मधोमध असा टायर पडलेला असेल एखादा आणि त्यावरनं मी पडलो, मला लागलं पायाला. मिस्टर देसाई बोलतात, आय सी, समथिंग मस्ट बी डन. मिस्टर देसाई बोलतात की हो, खरंच याबद्दल काहीतरी करायला हवं. बस ड्रायव्हर एंटर्स केअरफुली अवॉइडिंग द लिटर. आणि जो बस ड्रायव्हर असतो तो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करत येण्याचा प्रयत्न करत असतो. बस ड्रायव्हर, मिसेस जोशी, आय एम सॉरी, आय कांट ड्राईव्ह द स्कूल बस टुडे. आणि मग बस ड्रायव्हर मिसेस जोशींना बोलतो की मिसेस जोशी, आज मी बस चालू शकत नाही स्कूलसाठी. ऑन एव्हरी रोड अँड स्ट्रीट देअर इज नथिंग बट लिटर. तो बोलतो की इथून तिथून सगळ्या रस्त्यांवरती दुसरं काही नाही आहे, कचरा सोडून दुसरं काहीच नाही, फक्त कचरा आणि कचरा पडलेला आहे. इट लुक्स लाईक अन ऑब्स्टॅकल रेस कोर्स. आणि हा जो एकदम भयंकर असा रेस कोर्स वाटतोय मला गाडी चालवणं सुद्धा. मिसेस जोशी, आय नो, आय एम गोइंग टू सेंड फॉर द मेयर ॲट वन्स. मिसेस जोशी बोलतात की हो, मी याची तक्रार करणार आहे नगराध्यक्षांकडे एकदा. ही मस्ट सी दिस. आणि ते बघतील काय करायचं. आवर चिल्ड्रन आर नॉट सेफ विथ ऑल दिस डेंजर्स ब्रोकन ऑब्जेक्ट्स अराउंड. आणि ह्या सगळ्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंमध्ये आपली मुलं जी आहेत ती सेफ नाही आहे असं मला वाटतंय. हॉकर, नो वन इज सेफ, लेट्स रिक्वेस्ट द मेयर टू कम अँड सी फॉर हिमसेल्फ. हॉकर बोलतो की खरंच या ठिकाणी मुलंच नाही तर माणसं देखील सेफ नाही आहे अशा रस्त्यांमध्ये, तर एकदा त्यांनी मेयरनी नगराध्यक्षांनी येऊन बघायला हवं. मिस्टर देसाई, आय विल फेच हिम. आणि मिस्टर देसाई बोलतात की हो, मी त्यांच्याकडे तक्रार करणारच आहे, त्यांना घेऊनच येणार आहे मी. एक्झिट होतं. एंटर्स अगेन विथ द मेयर अँड हिज रेटिन. मेयर आणि त्यांचे जे काही माणसं असतात त्यांच्यासोबत हे सगळे पुन्हा एकदा येतात. मेयर, एनॉयड, अनबिलिव्हेबल, शॉकिंग, हाऊ डू यू एक्सपेक्ट पीपल टू वॉक थ्रू ऑल दिस रबिश. मेयर बोलतात की अविश्वसनीय, हे तर खूप भयानक आहे आणि याच्यातून माणसांनी ये जा कशी करायची. वाय डोंट यू ऑल डिस्पोज ऑफ द गार्बेज प्रॉपरली. ते बोलतात की तुम्ही लोक तुमचा कचरा जो आहे तो का बरं व्यवस्थित टाकत नाही दुसरीकडे, किंवा तिचं जे काही विल्हेवाट आहे ते का लावत नाही. मिसेस पटेल, बट वी डू मिस्टर मेयर. मग मिसेस पटेल बोलतात की हे पहा मिस्टर मेयर, हे पहा नगराध्यक्ष, आम्ही करतो ते, आम्ही आमच्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थितच लावतो. वी गिव्ह आवर गार्बेज टू द गार्बेज कलेक्टर. आम्ही आमचा सगळा कचरा गोळा करणाऱ्या माणसाकडे देत असतो. मिसेस जोशी, येस, वी डोंट लिटर आवर स्ट्रीट्स लाईक दिस. मिसेस जोशी बोलतात की आम्ही असे रस्ते खराब करण्याचं काम करत नाही. मिस्टर देसाई, ऑर वी टेक इट टू द डम्पिंग ग्राउंड नियर द रिव्हर साईड, अवे फ्रॉम हिअर, द रेन्स देन वॉश इट अवे. आणि मग मिस्टर देसाई बोलतात की ऑर वी टेक इट टू द डम्पिंग ग्राउंड. डम्पिंग ग्राउंड म्हणजे कचऱ्याचं जे काही जागा आहे त्या ठिकाणी आम्ही नेऊन टाकत असतो. अवे फ्रॉम हिअर, आणि ती जागा या ठिकाणाहून खूप दूर आहे. मिसेस पटेल, ऑर द विंड्स ब्लो इट अवे. किंवा मग त्यांना हवेने आणून टाकला काय हा सगळा कचरा. मेयर, देन हाऊ डिड इट कम बॅक इन टू टाउन ओव्हरनाईट. आणि मग मेयर बोलतात की एका रात्री तेवढा सगळा कचरा इथे आला कसं काय. जर तुम्ही सगळा कचरा
हा डम्पिंग ग्राउंडवर टाकला होता किंवा मग कलेक्टरला दिला होता, जो गार्बेज कलेक्टर आहे त्याला दिला होता, मग एका रात्री तेवढा सगळा कसा आला? बस ड्रायव्हर. दॅट्स द प्रॉब्लेम. नोबडी नोज हाऊ इट गॉट हिअर. इट्स अ मिस्ट्री. आणि बस ड्रायव्हर बोलते की हा तोच तर प्रॉब्लेम आहे. येथे कोणाच्याच लक्षात येत नाही की एवढा सगळा कचरा एका रात्रीत कुठून आला. हीच तर रहस्यमय गोष्ट आहे. न्यूजपेपर बॉय. इट लुक्स लाईक समवन हॅज डन इट पर्पजली टू स्पॉईल आवर टाउन. न्यूजपेपर बॉय बोलतो की हे कोणीतरी जाणून बुजून केलेलं आहे आपलं शहर खराब करण्यासाठी किंवा आपल्या शहराचा विनाश करण्यासाठी हे सगळं करते असं मला वाटतंय. मिसेस जोशी बोलतात. अँड इन डेंजर आवर चिल्ड्रन. आणि आपल्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा दुखापत यांनी होऊ शकते. मिल्कमॅन. अँड हिंडर आवर डेली वर्क. मिल्कमॅन. आपण आणि आपलं रोजच्या कामामध्ये अडथळा येऊ लागला आहे. मेयर बोलतात. वी विल नॉट टॉलरेट दिस. आपण हे सहन करणार नाही. आय मस्ट लुक इन टू दिस. आणि मी याच्या जातीने लक्ष घालणार आहे. आय विल नॉट स्पेअर एनीवन. आणि मी यामध्ये कुणालाही दुखापत होऊ देणार नाही. हू हॅज डन दिस. कोणी केलेलं आहे. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस मेस. आणि ह्या सगळ्या गंद्या गोष्टींसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे हे पण कळायला हवं. Enter animals who have been hiding: deer, rabbit, bird, squirrel, bear, etc. Each one comes out from its cover turn by turn saying. आणि थोड्याच वेळात काय होतं की मग ॲनिमल्स एंटर करतात. ॲनिमल्सची एंट्री होत असते. त्यामध्ये डिअर असतो. डिअर, रॅबिट, बर्ड, स्क्विरल, बियर एक्सेट्रा. म्हणजे हरिण, ससा, पक्षी, खारुताई, अस्वल हे सगळे येतात. ॲनिमल्स. वी आर रिस्पॉन्सिबल. ते बोलतात की या सगळ्या गोष्टीला आम्ही जबाबदार आहोत. वी हॅव ब्रॉट इन ऑल द लिटर. आम्ही हा सगळा कचरा आम्ही आणलेला आहे. वी हॅव स्प्रेड द गार्बेज ऑल ओव्हर द टाउन. आणि पूर्ण शहरामध्ये हा कचरा पसरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. डिअर. येस. वी कन्फेस वी डिड सो. आम्ही केले त्यामुळे आम्ही हे मान्य करत आहोत. मेयर. व्हॉट? यू? हाऊ डेअर यू? मेयर बोलतात की काय तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली सगळं करायची? मिसेस जोशी बोलतात. व्हॉट राईट डू यू हॅव टू स्पॉईल आवर टाउन अँड मेक इट अनसेफ टू मूव्ह अराउंड. तुम्हाला काही एक अधिकार नाही आहे आमच्या शहरामध्ये कचरा पसरवण्याचा आणि त्याला खराब करण्याचा. काही एक अधिकार नाही आहे तुम्हाला. बियर बोलतं. कम्स फॉरवर्ड. वी हॅव ओनली ब्रॉट बॅक टू यू व्हॉट बिलॉंग्स टू यू. ते बोलतात की आम्ही जे तुमचं आहे, जे तुमच्या मालकीचं आहे तेच तुमच्यापर्यंत घेऊन आलेलं आहे. टेल मी, व्हॉट राईट डू यू हॅव टू डम्प ऑल दिस इन द फॉरेस्ट. मग तुम्हाला काय अधिकार आहे की हा सगळा कचरा जंगलामध्ये आणून टाकण्याचा? द फॉरेस्ट इज आवर ड्वेलिंग प्लेस. आणि जे फॉरेस्ट जे आहे, जंगल आहे, ते आमचं राहण्याचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी तुम्ही हा कचरा कसा आणून टाकू शकता? तुम्हाला कोणी अधिकार दिला आणून टाकण्याचा? बर्ड्स. आवर ट्रीज आर डाईंग अँड व्हॅनिशिंग बिकॉज ऑफ यू. आणि आमचे जे काही ट्रीज आहे ते मरत आहे किंवा त्यांचा विनाश होतो ते फक्त तुमच्यामुळे. वेअर कॅन बी रूस्ट और बिल्ड नेस्ट. आम्ही घरटं कुठं बांधायचं? आम्ही राहायचं कुठं सांगा तुम्ही? स्क्विरल. अँड वेअर कॅन वी लिव्ह. आणि आम्ही राहायचं कुठं? घर कुठं बांधायचं? आम्ही राहायचं कुठं? रॅबिट बोलतो. यू आर वरीड अबाउट मधू बिंग इंजर्ड बिकॉज ऑफ शार्प ब्रोकन ग्लास. डोंट आवर यंग वन्स गेट इंजर्ड टू. आणि तुम्हाला मधूची एवढी काळजी लागली आहे की जिला त्या तुटलेल्या ग्लासच्या मुळे पायाला जखम झाली किंवा लागले. आणि आम्हाला आमचे जे छोटे छोटे मुलं असतात त्यांना लागतं, त्यांची काळजी नाही वाटली तुम्हाला? डिअर. येस. अँड वी हॅव नो डॉक्टर टू ड्रेस देअर वॉन्ट्स. आवर यंग वन्स सिम्पली डाय. डिअर बोलतो. हरिण बोलतो की हो, आणि आमच्याकडे तुमच्यासारखं डॉक्टर पण नाही आहे की जखम झाली आणि मग त्याला जखमेला पट्टी करा. आमचे जे छोटे छोटे बाळं आहेत किंवा जे काही पिल्लं आहेत ते मरून जातात त्या जखमीमुळे. मधू आणि निधी. ओ नो, हाऊ शॉकिंग, टेरिबल. मधू आणि निधी म्हणतात, अरे बापरे, हे तर खूपच भयानक आहे. टॉर्टॉइज. ऑल द फिश इन द रिव्हर्स अँड लेक्स डाय बिकॉज ऑफ द वेस्ट डम्प इन वॉटर. तुम्ही जो काही कचरा पाण्यात सोडता त्यामुळे सगळे फिश काय होत चाललेले आहे, मृत्यू पावत चाललेले आहे.
हाऊ वी सफर बिकॉज ऑफ केमिकल्स अँड पॉयझन्स. आणि तुम्ही जे काही फॅक्टरीचं केमिकल्स किंवा पॉयझन्स असतात जे तुम्ही पाण्यामध्ये सोडता त्यामुळे देखील बरेचसे फिश जे आहे किंवा ॲनिमल्स आहे, वॉटर ॲनिमल्स, ते मरू लागलेले आहे. बियर अँड सो मेनी ॲनिमल्स हू ड्रिंक द पोल्युटेड वॉटर फॉल इल अँड डाय. मग अस्वल बोलतो की आणि असं घाणेरडं पाणी आणि दूषित पाणी पिल्याने बरेचसे प्राणी जे आहे ते आजारी पडतात आणि मरत आहे. डॉक्टर सावंत, येस इट इज अनफॉर्च्युनेटली ट्रू. आणि डॉक्टर सावंत बोलतो की हो, हे तर खरंच आहे. पिकॉक बोलतो, सो वी कॉल्ड मीटिंग अँड डिसाइडेड टू रिटर्न ऑल युअर डेंजर स्टफ बॅक टू यू. वी डोंट नीड इट. आणि मग आम्ही मीटिंग घेतली. मोर बोलतो की आम्ही मीटिंग घेतली आणि आम्ही ठरवलं की जे तुमचं आहे ते तुम्हाला परत रिटर्न देऊन टाकायचं, कारण आपल्याला त्याची काही एक गरज नाही आहे. बियर बोलतो, अस्वल बोलतो, एनिवे वी वेअर नॉट ॲज क्रूल ॲज यू आर. तरीसुद्धा आम्ही एवढे क्रूर नाही आहे किंवा दुष्ट नाही आहे तुमच्यासारखे. वी हॅव ओनली रिटर्न द गार्बेज. आम्ही फक्त कचरा रिटर्न आणला आहे. वी हॅव नॉट पोर केमिकल्स अँड पॉयझन्स ऑन टू युअर सेटलमेंट्स. आणि तुमची जी काही सेटलमेंट्स आहे, पाणी म्हणा किंवा हा म्हणा, त्याच्यामध्ये आम्ही केमिकल्स आणि पॉयझन्स मिक्स केलेले नाही. मेयर, आय सी यू ॲनिमल्स अँड बर्ड्स डू हॅव अ पॉईंट, यू आर राईट. मग नगराध्यक्ष बोलतात की खरंच आहे, तुम्ही जे काही बोलतायत हे बर्ड्स आणि ॲनिमल जे काही बोलताय त्याच्यामध्ये खरंच पॉईंट आहे, तथ्य आहे. मिस्टर देसाई बोलतात, यू हॅव ओपन आवर आईज. तुम्ही आमचे डोळे उघडले. वी शुड नॉट डम्प रबिश इन द फॉरेस्ट ऑर रिव्हर्स ऑर लेक्स. आणि आतापासून आम्ही कुठल्याही प्रकारचा कचरा जो आहे तो फॉरेस्टमध्ये किंवा रिव्हर किंवा तळ्यामध्ये टाकणार नाही, असं आम्ही ग्वाही देतो. मिसेस पटेल बोलतात, बट व्हेअर कॅन वी डिस्पोज ऑफ इट. मिसेस पटेल बोलतात की आता आपण पण याची विल्हेवाट लावायची कुठं. मेयर बोलतात, इफ यू ऑल ॲग्री टू सॉर्ट आउट द लिटर I will arrange for it to be collected separately, then some of it can go for processing and some for recycling. जर तुम्ही सगळे सहमत असाल तर माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण एक गोष्ट अरेंज करू शकतो की हा जो कचरा आहे हा सेपरेट करून मग त्यामध्ये काही कचरा जो आहे तो प्रोसेसिंगला पुन्हा पाठवू शकतो, ज्याच्यामध्ये खत तयार होईल, आणि सम फॉर रिसायकलिंग. आणि बाकी जो कचरा आहे जो डिस्पोज होत नाही त्याचा रिसायकल करून पुन्हा यूज करू शकतो. मिसेस जोशी, गुड आयडिया, लेट्स डू जस्ट दॅट. आणि मिसेस जोशी बोलतात की खरंच खूप चांगली आयडिया आहे, आपण असंच करूया. मेयर, लेट अस सेव्ह आवर मदर अर्थ फ्रॉम फर्दर हार्म टू द ॲनिमल्स. थँक्यू. आणि मेयर बोलतात, नगराध्यक्ष बोलतात की खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. डिअर ॲनिमल्स फॉर टीचिंग अस अ लेसन सो इफेक्टिव्हली. मेयर बोलतात की तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही आमचे डोळे उघडले आणि आम्हाला हा जो धडा शिकवला सो इफेक्टिव्हली, खूप परिणामकारक होता. वी ॲश्युअर यू वी विल नॉट पोल्यूट ऑर स्पॉईल युअर होम्स. आय शॅल इवन वॉर्न दोज हू गो देअर फॉर पिकनिक्स. आणि मी खरंच तुम्हाला अशी ग्वाही देतो की इथून पुढे कुठल्याही प्रकारचं असं प्रदूषण होणार नाही ज्याने तुम्हाला हानी पोचेल, निसर्गाला हानी पोचेल. आणि मी त्या व्यक्तींना सुद्धा वॉर्निंग देणार आहे जे पिकनिकसाठी जात असतात जंगलामध्ये किंवा पाण्याच्या ठिकाणी कुठेही, त्या ठिकाणी देखील कचरा करायचा नाही आहे. सम ॲनिमल्स, थँक्यू मिस्टर मेयर, थँक्यू, दे रिटर्न. आणि काही ॲनिमल्स बोलतात की खरंच नगराध्यक्ष तुम्ही खूप चांगले आहात, धन्यवाद. आणि धन्यवाद बोलून ते रिटर्न जातात. मेयर, सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. मेयर, नगराध्यक्ष बोलतात की स्वतःची मदत करणं ही एक चांगली मदत आहे. लेट्स क्लिअर दिस अप. आणि चला आता हे सगळं क्लिअर करून घेऊ. ऑल इन्क्लुडिंग द मेयर स्टार्ट पिकिंग अप द लेटर. आणि सर्वजण नगराध्यक्षाबरोबर सगळा कचरा उचलायला सुरुवात करतात. कर्टन मीन्स पडदा पडतो. या ठिकाणी लेसन संपलेला आहे. So you just read this lesson. Tomorrow we'll see the question answer. Okay, have a nice day. Take care.